आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बेस्ट बेस्ट ऑल ऑल गाई ऑल द बेस्ट असतं ते. अरे मी चुकले तरी चालेल, ती चुकता कामा नये. सासूबाई तू जरा शुभ बोला. इकडे ना प्लीज. आले. काय ग? अगं खेळता खेळता माझा बॉल या कपाटावर गेला, काढून दे ना प्लीज. कुठे? हो इथेच गेलाय. शमिका, किचन मध्ये खेळत होतीस तू बॉलने? काही फुटलं वगैरे असतं म्हणजे? हा तुमचा प्लॅन आहे? हा किचन मध्ये बॉल कोण खेळतो बाई? गाई अशा वेळेला लॉजिक नाही, मॅजिक हवं असतं. मॅजिक. सॉरी ना, पण प्लीज काढून दे ना. शमिका, आता शाळेत जायची वेळ झाली, गडबड आहे, आता काही बॉल बिल मिळणार नाही. तू शाळेतून आलीस ना की मी तुला काढून देईन तो. हा अगं मला शाळेतच खेळायला हवाय. मी माझ्या फ्रेंडला प्रॉमिस केलाय, प्लीज दे ना काढून. देते. डॅडा, ए डॅडा, इथे ये ना पटकन. अगं तर त्यांना कशाला बोलवतेस? माझं डॅडाकडे वेगळं काम आहे, तू बॉल काढ. डॅडा ये ना इथे. डॅडा, डॅडा कुठेस? ये ना पटकन. काय झालं ग? तुम्ही काय करताय वर? ते सगळं सोड, ऐक ना डॅडा, माझी नोटबुक संपलीये, कधी आणशील? वृंदांटी तू काढ सावकाश. एक मिनिट थांब. काय करताय? काय या खाली या. ऐका माझं. अहो काय नाही, शमिका इथे किचन मध्ये खेळत होती तर बॉल वरती टाकलाय तिने, तो काढून देते. शमिका, किचन मध्ये कोणी खेळतं का? खेळायची जागा आहे ही. काय विचारतो मी, कळते का तुला? बघ पडला ना प्रश्न, तरी विटी दांडू तरी द्यायचा खेळायला. हो ते काय किचन मध्ये खेळतात. ते बरोबर आहे. इथून असं तुम्ही एक मिनिट खाली या तुम्ही, मी काढतो. या खाली. डॅडा ती काढतीये ना, आणि ती चढली सुद्धा आहे. वृंदांटी तू काढ ग बॉल, मी हवं तर स्टूल पकडते. हो हो हो. सावकाश. हा सावकाश. हळू हळू हळू. असं कसं इथे टाकलास ग शमिका बॉल? हा हळू. काय करताय तुम्ही? खाली या म्हटलं तर तुम्ही पण ऐकत नाही आहात. अहो ठीक आहे, आता मी चढले. मी सांगते. अगं तू वरती कशाला चढलीस तू? अहो बाबा, शमिका किचन मध्ये खेळत होती ना, तर तिचा बॉल इथे वरती गेलाय, तो काढून देते. अगं हो, पण ह्या स्टूलवर कुठे चढलीस तू? मोडकं स्टूल आहे ते, म्हणून मागे टाकलं होतं मी ते. हो हो उतरते उतरते. खाली या. होईल ना. ते कुठे आणलं तू? त्याला घेऊन जा, घेऊन जा. मी काढतो काय तो बॉल. काय उगाच कोणी आणलं तू मोडकं स्टूल बाहेर ना? सांगितलं मी त्यांना. नाही नाही, माझी नका काळजी करू तुम्ही. कुठे आहे ग? कुठे आहे बॉल? तिथे तिथे. इथे नाही आहे ग. कुठे टाकलायस? हा मागे मागे. आय आय. हा हो घे तर द्या. बापरे. या. आणि त्या खेळायचं नाही किचन मध्ये. सावकाश. मस्त.
सावकाश. बस ती भारीच आहे व्हायची. झालं, मिळाला बॉल. आता पटपट आवर, शाळेत जायचंय. चल. हो आलेच. आणि ऐक, ही चाललोय ऑफिसला. जाताना तुलाही सोडतो. हं? उशीर झालाय मला. जाताना ते नोटबुक काय घ्यायचं म्हणालीस ना? हो. हा, ते जाताना घेऊ आपण. ओके, चल आवर लवकर. लगेच ये, उशीर होतोय मला. हा तुझा प्लॅन एकदम फुसका प्लॅन आहे. फुसका मोठा सॉलिड प्लॅन म्हणे. नाही तर काय तर. काय करायचं तेच कळत नाही. काय झालं, काय कळत नाही? अहो, आपण आतापर्यंत जे काही प्लॅन करतोय ते सगळे फसतायत. कसले प्लॅन? आता कसले प्लॅन काय? आपण वृंदाताई आणि अजिंक्य सरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय ना, तर बाबा मध्ये मध्ये येत आहे. आता त्यांना सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. अगं पण असं एखाद्याला जबरदस्ती प्रेमात नाही पाडता येत का? हो माहितीये मला, जबरदस्ती नाही करू शकत, पण किमान प्रयत्न तर करू शकतो ना. म्हणजे आपल्याला कळेल तरी की त्यांचं जुळतंय की नाही. हे बघा, आता आपल्याकडे थेट सांगायचा तर ऑप्शन नाहीये. तसं केलं तर वृंदाताई चिडेल आणि अजिंक्य सर पण काय रिॲक्ट होतील तेही माहित नाही ना आपल्याला. बरोबर आहे तुझं. थेट तर सांगता येणार नाही. उभी, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जायचं, त्या दोघांनाच घरी राहू दे फक्त. अहो पण हे जरी करणं शक्य झालं तरी काय उपयोग आहे? म्हणजे बघा, अजिंक्य सर त्यांच्या कामात असणार आणि वृंदाताई तिच्या कामात. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिसरा माणूस येणार. तिसरा माणूस? हीच तर आयडिया आहे. कोण, तुम्ही असणार आहात? नाही. आकाश भाऊजी, शमिका? अगं नाही. मग कोण? चोर. चोर? प्लॅन पक्का आहे ना बाई. ठरल्याप्रमाणे सगळं होईल का व्यवस्थित? आई एकदम फुल प्रूफ प्लॅन आहे. मित्राच्या बाबतीत केला होता, काही टेन्शन घेऊ नको. आबाचं काय? आपण बाहेरच्या बाहेर भेटू, आधी आपण एक एक करून बाहेर पडू. बरं, आपलं काय काय सांगायचं ते ठरलंय, बाबांचं काय करायचं? सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. त्यांना कसं बाहेर पाठवायचं मी सगळं ठरवून ठेवलेलं आहे. मग टेन्शन नाही. अरे काय, कसली स्टँडिंग कमिटीची मीटिंग भरली आहे तुमची? तू ते तुम्हाला बाहेर काढायचंय ना. आई सगळं अर्धवटच बोलत असते. ते बाबा, मी तुमच्याकडेच येत होतो. ते मला वाटेत दामले काका भेटले होते. परेश दामले? हो, ते भेटले होते. हा, त्यांनी भेटायला बोलवले. मला? हो, तुम्हाला. ठीक आहे, जातो थोड्या वेळाने. नाही नाही, अर्जंट बोलवलंय. अर्जंट, त्यांचं काहीतरी काम आहे. बोलले तुझ्या सासऱ्यानं पटकन पाठवून. बापरे, एवढं काय तातडीचं काम निघालं? ठीक आहे, येतो, जाऊन येतो मी, भेटून. ते आलोच का? मास्तर, अरे बाहेर चाललात? हो, आमच्या इथे परेश दामले म्हणून माझे मित्र आहेत एक. अच्छा. काहीतरी अर्जंट बोलवलं असं म्हणत होती पोरं. अच्छा अच्छा, बघतो काय काम आहे त्याचं. बरोबर आहे. मी हो हो, आलोच मी. या. बाहेर चाललात? हो, इथे आपलं देवळात कीर्तन आहे ना आज. छान. पण मग ही मी पण चालले. तू पण? हो, देवाकडे बुंदी मागायची आहे ना, म्हणून. काय मागायची? बुंदी. सद्बुद्धी. हा तेच ते. अच्छा, येते मी. चालेल. ओवी, ओवी, आम्ही पुढे होतो, तू ये ग. आलो. या, लवकर ये. चल. तू पण कीर्तनाला?
नाही, बघण्याचा कार्यक्रम आहे ना. कीर्तन बघण्याचा ना. नवीन टेम्पो घेतोय ते बघायला चालू. अरे नवीन टेम्पो घेतोस. हा. मग मी तू आत बस, चहा घे, मी आरामात येतो. अरे समीर, टेम्पोसाठी नाही, आम्ही चाललोय माझ्या मित्राकडे. रोशन सुर्वे नावाचा माझा मित्र आहे. नुकतंच लग्न झालंय त्याचा. तो कधीपासून मला सांगत होता की तुझ्या बायकोला घेऊन माझ्या घरी ये, बायकोला घेऊन माझ्या घरी ये. मग आज जातोय. जात आहे. निघालो आता. कुठे गेले सगळं? आकाश, मुक्ता, अरे काय सगळेच बाहेर निघालात तुम्ही? अरे जेवणाचं काय? ताई, तू बनव ना जेवण सगळ्यांसाठी. आम्ही येतो. काम आहेत ना प्रत्येकाची. हा बर, येतो. हो. अरे मी नाही नाही, नको नको. अजिंक्य सर, येतो आम्ही. चला. आज सगळेच बाहेर जातात. अजिंक्य सर, तुम्ही या ना आतमध्ये. आलो. बाकी कसा होता तुमचा दिवस? छान होता, रोजच्या सारखाच. सगळेच जण बाहेर गेले. हो, सगळ्यांची आपापली कामं. तुम्ही बसा ना, मी चहा टाकते तुमच्यासाठी. हो, बसतो. आलेच. ते कळलं का तुम्हाला? शमिकाला नोटबुक हवी होती ना, ती स्वतःसाठी नाही. मग ते ओरिगामी का काय क्राफ्ट केलंय तिने शाळेमध्ये. तिच्या टीचरला तिच्या नोटबुक मध्ये ते चिकटवायचं होतं, म्हणून हवी होती. नाही, पण एका अर्थी चांगलंय. ते जे काही क्राफ्ट बनवलंय तिने ते हरवणार नाही, एका ठिकाणी राहील. हो ना. अरे तुम्ही असे बाहेर का थांबलात घराकडे बघत? का आता पिक्चर सुरू होणार आहे तो बघायला. म्हणजे म्हणजे तू आता प्रश्न विचारू नकोस, तू मजा बघ. कोण आहेस तू? वृंदाताईचा आवाज आला म्हणजे चोर घरात घुसलाय. चोर? येस, चोर आतमध्ये घुसलाय म्हणजे दादा आता त्याच्याशी फाईट करणार. थांबा. काही करणार नाही तू. मी आहे. अरे घरात चोर शिरला आणि तुम्ही मजा कसली बघताय? चला. कारण घरात शिरलेला चोर हा खराखुरा चोर नाहीये, आपण पाठवलेला माणूस आहे. आपण अच्छा येतो मिसतो. कोणत्या घरात घुसायचंय? या या तू इथे. मग आत कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सांग ना, कोण आहेस तू? तुझा पाळ.
जाम हौस आहे ना तुला न्याय मिळवून द्यायची. माझ्या बापाला जेलमध्ये पाठवलंस ना, त्याच्या आयुष्याचा नरक केलास. आता तुला नरकात पाठवतो. तुझा बाप पण गुन्हेगार असणार, म्हणूनच त्याला शिक्षा मिळाली. एक मिनिट. काय काय करताय तुम्ही वृंदा? अजिंक्य सर, तुम्ही पुढे नका येऊ. मागे व्हा. चाकू आहे त्याच्याकडे, मागे व्हा. थांब. नाही अजिंक्य सर, तुम्ही नका पुढे येऊ. तिथं थांब, पुढे येऊ नको. तिथं थांबायचं आहे. पुढे येऊ नको, नाही तर कापून टाकेल तिला. मारू नका, मारू नका. तिथं थांब. समीर, समीर. आकाश, अजिंक्य सर, लागलंय तुम्हाला? ठीक आहे, एवढं काही नाही. रक्त येतंय. अजिंक्य, खूप कापलंय, आपण डॉक्टरकडे जाऊया. अरे एवढं काही नाही आहे. अरे चाकू लागलाय, चल जाऊया. खूप दुखतंय का? वृंदा आंटी, माझा त्याला स्ट्रॉंग आहे. त्याला नसेल दुखत आता. नाही, फार नाही दुखत. ठीक. नशीब आपण वेळेत आलो. कोण होता ना ते कळायला हवं. निसटला तो म्हणून, नाही तर चांगलाच धुतला असता त्याला. मला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही सगळे एकाच वेळी परत कसे का आलात? हो ना. आम्ही हो, तुम्ही तर कीर्तनाला गेला होतात ना? आम्ही कीर्तनाला गेलो होतो ना बाई. कीर्तनाचे बाबा. कीर्तनाचे बाबा? हा, गोष्ट बिष्ट सांगतात ना ते. अभंग म्हणतात. आलीच नाही बाई, तब्येत बिघडली म्हणे. ओ. मग काय, सगळा कार्यक्रम पॉपकॉर्न. आई पॉपकॉर्न नाही, पोस्टपोन सर, पोस्टपोन. बरोबर आहे बघा. मग मी आणि शमिका आलो नाही परत. अच्छा. आणि तुम्ही लव बर्ड्स, तुमचं काय झालं?
तुम्ही तर गेला होतात ना जेवायला मित्राकडे. आमचं काय? हो, आमचं काय काय हा काय? काय झालं त्याचं? गेलो होतो आम्ही, निघालो आणि भांडण झालं. अरे बापरे, मित्राबरोबर? नाही. हो. हो म्हणजे, पण नाही सांगण्यासारखं नव्हतं काही. मग मग मला राग आला. मीला म्हटलं चल घरी जाऊया परत. मग आलो आम्ही. हा भांडण झालं आमचं. समीर, तुझं काय झालं रे? मी हा ते काय बोललो? टेम्पो बघायला गेला होतास ना तू? टेम्पो, बरोबर, टेम्पो घ्यायला. ते महत्वाचं नाही. ज्याने हल्ला केला तो कोण होता? तू ओळखतोस त्याला? माहित नाही, असेल एखादी जुनी केस. त्याच्या वडिलांना मी शिक्षा दिली होती त्याच्यामुळे. हे काय तू सगळे असे एकत्र काय गोळा झाला? काय झालं? वाड्याजोबा, मी सांगू काय झालं?